नमस्कार मंडळी. साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामच्या आईमध्ये श्यामला पोहायला येत नसते. एकदा त्याचे सर्व मित्र पोहायला जातात आणि धडाधड पाण्यात उड्या मारतात. श्याम घाबरतो, काठावरच थांबतो. मग सगळे त्याला हसायला लागतात. हिरमुसला श्याम घरी येतो आणि आईला सांगतो, आज मला सगळे हसले. आईला फार राग येतो. तू प्रयत्न केला नाहीस तर तुला पोहायला कसे येणार? आणि जी मुले प्रयत्नाने चांगली पोहतात ती तुला हसणारच. ते काही नाही, तुला पोहता यायलाच हवे. आई श्यामला हाताला धरून घेऊन जाते आणि त्याला पाण्यात ढकलून देते. श्याम घाबरतो. त्याच्या नाकातोंडात पाणी जाते. कसेबसे हातपाय हलवून काठावर येतो. आई म्हणाली, शाबास, आता तुला पाण्याची भीती वाटणार नाही. उद्यापासून रोज पोहायला येत जा. पोहणे हे सुरुवातीला कष्टदायक असले तरी ते कष्ट घ्यायलाच हवेत. कष्टाशिवाय शरीराची कार्यक्षमता वाढत नाही आणि कष्ट कधीही सुखावह नसतात. म्हणून संकटामध्ये उपेक्षा होते असे वाटले तरी ती आपल्या हितासाठीच असते हे समजायला हवे. समर्थ मनाच्या 36व्या श्लोकात काय सांगत आहेत पहा. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. सदा सर्वदा देव सन्निध आहे, कृपाळूपणे अल्पधारिष्ट आहे. परमेश्वर सर्वव्यापक असल्याने तो सदा सर्वदा म्हणजे सदैव माणसाच्या जवळ आहे. तो दूर आकाशात नसून आपल्या अंतःकरणात प्रत्येक कृतीत आहे. तो कृपाळू आहे. आपले अल्पधैर्य, आपली एखादी लहानशी चांगली भावना म्हणजे जिथे आपण सत्यासाठी उभे राहतो, चुकीची गोष्ट टाळतो, हे सर्व देव पाहत असतो. आपल्या अगदी छोट्या छोट्या गोष्टीही तो प्रेमाने पाहत असतो. गरज असेल तिथे कष्ट करायला लावतो आणि त्यातून तावून सुलाखून बाहेर काढतो. त्यातून आपण एखादी नवीन गोष्ट शिकतो. जीवनाचा धडा अनुभवातून शिकतो, जो चांगलं जगण्यासाठी गरजेचा असतो. काही संकटातून परमेश्वर आपल्याला अलगद फुलासारखं बाहेर काढतो आणि हे आपल्याला अनुभवानेच कळतं. सुखानंद आनंद कैवल्यदानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम मोक्षासारखा असामान्य आनंद देणारे आहेत. ते केवळ सांसारिक सुख देणारे नाहीत. आपण सुख कुठे शोधतो? पैशात, प्रतिष्ठेत, लोकांच्या टाळ्यांमध्ये. एक दिवस जेव्हा हे सर्व हातातून निसटतं तेव्हा फक्त राम आपल्यासोबत असतो, कारण तो भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. एका गावात एक वृद्ध स्त्री राहत होती. तिचा एकुलता एक मुलगा परदेशात नोकरी करत होता. काही महिन्यांनी त्याची नोकरी गेली. तो खूप खचला. आईला म्हणाला, आई, सगळं संपलं आता. आई रामभक्त होती. शांतपणे म्हणाली, बाळा, संपलं नाही. राम सर्व ठीक करेल. मुलगा म्हणाला, आई, नोकरी गेली आणि तू काय हे म्हणतेस? आई म्हणाली, जे मिळालं होतं ते चांगलं होतं, पण जे गेलं त्यातून तुला काही नवीन धडा मिळेल. या धड्यातून आत्मविश्वास वाढेल. फक्त रामावर विश्वास ठेव. त्याला तुला काहीतरी नवीन शिकवायचे असेल. काही महिन्यांनी त्याला एक नवीन, अधिक चांगली नोकरी मिळाली. तेव्हा तो म्हणाला, आई, खरेच रामाने मला धीर दिला आणि आज एक नवीन मार्गही दाखवला. नाहीतर मी तुटून गेलो असतो. खरे म्हणजे माणसाने प्रत्येक आपत्ती म्हणजे संकट हा नवीन धडा आहे असे मानले पाहिजे. त्यामुळे शरीराला, मनाला कष्ट होतील, पण विवेक वाढेल. कोणत्याही परिस्थितीत मन व बुद्धी स्थिर राहिले तरच बाहेर पडण्याचा मार्ग दिसतो. मनशक्ती टिकणे हे परमेश्वरावर असलेल्या दृढ श्रद्धेचे फळ आहे. समर्थ म्हणतात, राम भक्ताला केवळ सुख देत नाहीत तर संकटातून उभं राहण्याची शक्ती देतात. जग कधीही पाठ फिरवू शकतं, पण राम आपल्या भक्ताची कधीही उपेक्षा करत नाही. मनशांती देतात, संकटात धैर्य देतात, अपयशात आशा देतात
आणि नंतर भरभरून यशही देतात. जो रामावर विश्वास ठेवतो त्याला ही अंतर्गत शक्ती मिळते. बोला जय जय रामकृष्ण हरी.